नमस्कार. तर आज मी कोबीची भाजी बनवली. अगदी साधी सोपी पद्धत वापरली आहे. कुठलेही जास्त मसाले वापरले नाहीत. अगदी घरच्या साहित्यामध्ये कोबीची भाजी, कोबीचा गड्डा एक आणला होता मी आणि रात्री मी हे चण्याची डाळ जी वापरली मी रात्री भिजत घातली होती. सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी बनवते मी. तर तुम्ही सकाळी जर बनवत असाल तर थोडीशी रात्री भिजत घाला, म्हणजे मस्त छान भिजते ही डाळ आणि मग मस्त अशी पटकन घालता येते, आपल्याला वापरता येते. त्यासाठी मी रात्रीच भिजत घातली होती. बाकी कुठलेही मसाले वापरले नाहीत मी. अगदी साधी सोपी पद्धत वापरले. ते कुणालाही करता येईल. झटपट होणारी आहे. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये तुमची भाजी बनून तयार होते. तर कशी बनवायची ते बघूया. इकडे कोबीचा एक मोठा गड्डा घेतला होता, एक पाऊण किलोचा, अर्धा किलो असेल. तर आता ते स्वच्छ करून मी चिरून घेतला. थोड्याशा मिरच्या, कोथिंबीर आणि ह्या हरभऱ्याची डाळ मी रात्री भिजत घातली होती. बघू शकता तुम्ही, पटकन अशी मोडली जाते, छान भिजते, म्हणून रात्री भिजत घालायची. तर आपण आता फोडणी करून घेऊया. कढईमध्ये एक 2 चमचे मी तेल घातलं आहे. तेल मी शेंगदाण्याचंच तेल वापरते. तुम्ही जे कुठलं वापरत असाल ते, पण शेंगदाण्याचं तेल खायला चांगलं असतं, त्यासाठी मी नेहमी शेंगदाण्याचंच तेल वापरते. एक मोहरी घालायची अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा घालायचं. बाकी कुठलाही मसाला वापरायचा नाही. तर जिरं, मोहरी आणि कढीपत्ता एवढीच आपल्याला मसाल्यामध्ये. थोडीशी हळद वापरायची आहे. कढीपत्त्याची पानं, एक 10-12 कढीपत्त्याची पानं असतील ती वापरायची. आणि इकडे एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता, तो घालते. आता कांदा मात्र छान मऊसूत होऊ द्यायचा आहे. कांदा जास्त परतायची गरज नाही, फक्त मऊ छान झाला पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा करपवू नका, अगदी मऊसूत होऊ द्या. लाल असं व्हायची गरज नाही. आता इकडे मी मिरच्या वापरलेत. हिरवी मिरची वापरले, एक 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत. तुम्ही इथे लाल मिरची पावडरही वापरू शकता किंवा तुमचा घरगुती जो मसाला असेल तो वापरलात तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायची. फोडणीत कुठल्याही फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर थोडीशी घालून बघा, मस्त चव येते. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात माझ्या रेसिपीमध्ये. हळद घालते एक अर्धा चमचा. माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आवडलं तर लाईक करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती घालते मी. हरभऱ्याची डाळ मात्र छान भिजवून घ्या. तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं उकळता पाणी घ्या, त्याच्यामध्ये डाळ टाका आणि एक 15 ते 20 मिनटं थांबा, म्हणजे तुमची तयारी होईपर्यंत आधी करून घ्या, असं म्हणजे छान भिजेल ही. मीठ घालायचं चवीनुसार. मीठ आत्ताच घालायचं, थोडंसं कमी घालायचं मीठ, आणि मग तुम्ही नंतर चव बघून वाढवू शकता. आता हे हरभऱ्याची डाळ आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची, त्यासाठी वाफवून घ्यायचे. झाकण लावायचं आणि एक 2 मिनटासाठी आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे, कारण कोबी पटकन शिजतो, हरभऱ्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. आता हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ वापरू शकता, पण मसूरची डाळ मात्र वापरत जाऊ नका, कारण मसूरची डाळ एकदम मॅश होऊन जाते, म्हणून मसूरची डाळ वापरायची नाही. तर अशा पद्धतीने हे केलं की आता याच्यामध्ये कोबी घालायचा आहे. कोबी छान असा मी आधी मोठे पानं काढून स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतला आहे, तर वापरते मी. तर चिरल्यानंतर पाण्यात घालू नका, आधी धुवून घ्या आणि मग चिरून घ्या. आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता जरी जास्त वाटत असेल तर कोबी शिजून थोडासा कमी होतो. गॅस मोठा करायचा आणि सगळं परतून घ्यायचं आपल्याला. हे सगळं छान मिक्स करून परतून घ्यायचा. थोडासा जास्त वाटतं म्हणून मी हळूहळू करते. तुमच्याकडे मोठी कढई असेल तर ती वापरा, मी लहानच कढई ठेवलेली आहे. छान बघा सगळं मिक्स झालं. मसाला जे हळद वगैरे, कोथिंबीर, आपण कांदा सगळं घातलं होतं ते सगळं या कोबीला लागलं पाहिजे. आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढायची आहे मोठी, एक 5 ते 7 मिनटाचं. 5 मिनटासाठी भरपूर होते. छान वाफ काढली की पुन्हा बघायचं उघडून, थोडंसं मिक्स करून घ्यायचं. जर आता ह्यावेळेला तुम्हाला पाणी थोडंसं कमी वाटत असेल, ही भाजी थोडीशी ओलसर करायची, कारण फडफडीत भाजी थोडीशी खायला बरी वाटत नाही. अजून डाळ शिजलेली नाही आहे बघा.
आता काय करायचं, याची एकदम कोरडी झाली तर काय करायचं, एक 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं. 3-4 चमचे मी पाणी वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करा. तुमची भाजी कितपत कोरडी झाली त्याच्यावर पाणी आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपण डाळ शिजायची वाट बघायची. आपण हे भाजी लवकर शिजते, पण डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून डाळ शिजायची वाट बघायची. आता पुन्हा झाकून ठेवायचं आणि 1-2 मिनटासाठी पुन्हा बघायचं उघडून. बघा मस्त अशी वाफ आले माझ्या किचनमध्ये, छान मस्त असं येतं. एक कोबीच्या भाजीचं एक मात्र आहे की त्याची वेगळीच एक चव असते, त्यामुळं कुठलेही गरम मसाले, आलं लसूण पेस्ट काहीही वापरायचं नाही. मस्त ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते. टिफिनसाठी म्हणाल तरीसुद्धा टिफिनला सकाळच्या वेळेला घाई गडबडीत पटकन होते ही भाजी, तर पटकन होऊन जाते. आता परत आपण ही डाळ बघायची शिजले का. जर शिजली नसेल तर थोडंसं पुन्हा झाकून ठेवायचं आणि पुन्हा उघडून बघायचं. 1-2-3 वेळा तुम्ही बघितलं तर तुम्हाला पटकन ही भाजी शिजून जाते. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये मस्त भाजी तयार होते. एक वेगळी त्याची चव असते, म्हणून त्याला वेगळ्या कुठल्याही चवीचे मसाले वापरायचे नाहीत कोबीच्या भाजीला. हे बघा मस्त अशी हे बघा छान अशी मऊ डाळ शिजली. इतपतच डाळ शिजायची, एकदमही गाळ करू नका डाळीचा. तशी ही हरभऱ्याची डाळ थोडीशी कडक असते, त्यामुळं जास्त गाळ होत नाही, पण तरीही जास्त कडकही ठेवू नका किंवा जास्त डाळ शिजायच्या याच्यामध्ये तुम्ही कोबी एकदम शिजेल याची पण बघून घ्या. कोबीही जास्त शिजला नाही पाहिजे. डाळ थोडीशी पोटचेपी झाली की आपली भाजी तयार झाली. थोडीशी आता झाकून ठेवायची. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले ते लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.